तर हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत थंडाई होळी स्पेशल. तर बघा, मी हे इंग्रेडियंट्स घेतलेले आहे. 2 टेबलस्पून बदाम घेतले आहे, 2 टेबलस्पून काजू घेतलेले आहे, हे 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे आणि ही 1 टेबलस्पून बडीशोप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून काळी मिरी घेतलेली आहे, 2-3 विलायची घेतली आहे. आता आपण हे भिजत घालूया. हे आपण 2-3 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. भिजल्यामुळे त्याची तासीर थंडी होते, त्यामुळे हे उष्ण असतात. भिजत ठेवल्यामुळे ते थंड होतात. तर आपण हे आता 1-2 तासासाठी भिजत ठेवूया. तर बघा, मी ह्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या आहे, कारण गुलाबाची तासीर पण थंडी असते. तर आता आपण हे 2 तास सोक करून घेतले आहे. आता आपण ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. ही खडी साखर त्यामध्ये टाकणार आहोत, कारण खडी साखरची तासीर पण थंडी असते. तर आपण आता हे ग्राइंड करून घेऊया. बघा, हे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे आणि मी हे रबडी घेतलेली आहे, म्हणजे घरातच तयार करून घेतली आहे ह्याची खव्याची. हे खडी साखरचं मिश्रण आहे आणि आपण हे वाटून घेतलेली थंडाई आहे. आता हे आपलं 4 ग्लास मिश्रण तयार होईल, म्हणून मी हे 4 चमचे त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि ही खडी साखर आपण आता त्यामध्ये 3 टेबलस्पून टाकून घेऊया, कारण रबडी पण थोडी गोड असते. ही रबडी आता आपण त्यामध्ये टाकूया. मिक्सर सगळं असं मिक्स करून घेऊया आता. तर बघा, आपली टेस्टी अशी थंडाई तयार झाली आहे. शरीराला थंडावा देणारी अशी आपली थंडाई बघा किती छान तयार आहे. तर बघा, अशी आपली थंडाई तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.